नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपल्याकडे निळेश्वर ओढलीवरून हनुमंतराव पवार आलेत. पवार साहेबांनी आज आपल्याकडे 2013ला मशीन घेतलेलं आहे बीसीएचे. जुने कस्टमर आहेत. पहिले ज्यावेळेस आम्ही बीसीएच मशीन चालू केलं विक्रीसाठी त्यावेळेस हे आले होते आपल्याकडं. तर पवार साहेबांच्याकडे मशीन आजही त्या स्पेअर पार्टसाठीच आलेत आपल्याला नेण्यासाठी. त्यांच्या मशीनला थोडं शाफ्टला प्रॉब्लेम होता, नवीन शाफ्ट नेण्यासाठी आले. आज ते वैयक्तिक पण मशीन त्यांनी वापरलं आहे, व्यवसायासाठी पण वापरलेलं आहे. आज त्यांच्याच तोंडून आपण ऐकून की बीसीएस मशीन घेतल्यामुळे त्यांना काय काय फायदा झालेला आहे. नमस्कार. नमस्कार. फायदा म्हणजे की इतर मशीनपेक्षा चालवायला सॉफ्ट आहे, अंतर्गत मशागत करण्यासाठी इझीमध्ये चालतं. हां, त्याला डिझेल पॉवर खर्च कमी आहे. हो, बरोबर. साधारणतः 1 लिटरमध्ये 1.25 तास चालतं मशीन. पण आपण त्या कंडिशननं ठेवलं पाहिजे, त्या कंडिशननं चालवलं पाहिजे. ओके. तेवढंच त्याच्याकडे दुर्लक्ष करून म्हणजे नुसतंच चालत नाही. त्यामुळं मशीनची तशी म्हणजे व्यावसायिक वापराला सुद्धा फायद्याचं आहे आणि वैयक्तिक वापरासाठी सुद्धा फायद्याचं आहे. वैयक्तिक किती शेती आहे तुमची स्वतःची? वैयक्तिक शेती माझी 2 एकर आहे. 2 एकर. म्हणजे 2 एकरामध्ये तुम्हाला असं काय जाणवलंय का बाबा शेतीचा मजुरीचा खर्च कमी झालाय, असं काय जाणवलंय? हा, शेतीचा मजुरीचा खर्च म्हणजे आंतरमशागती जर आपण मशीनवर केल्या तर साहजिकच तो खर्च कमी होतोय. बांगलन केलं, समजा भुईमुग काढून घेतला, वरती तण आहे, बांगलनाच्या पट्ट्या मारल्या, थोडीशी भर बी जाते आणि बांगलन बी होते. मजूर लावायचा किंवा औषध मारण्याचा काय प्रश्नच येत नाही ना. म्हणजे तणनाशक मारायला लागत नाही लागत. आणि उत्पन्नामध्ये काय वाढत असते का तुम्हाला? उत्पन्न तसं इतर मशीनच्या पेक्षा वेळेत काम करण्याला महत्वाचं. वेळेत काम झालं तर उत्पन्न हे वाढतं. स्वतःचं मशीन असल्यामुळे तुम्ही वेळेत काम करू शकता, दुसऱ्यावर अवलंबून राहायची गरज नाही. आज येतो उद्या येतो म्हणणं काय वेळ घालवतात. हो, वेळ घाल. बाकीचे मशीनवाले येत नाहीत. बैलवाले असेल तर बैलाचा तर बंदच झाले. हो, बंद झालं. आता तुम्ही ज्यावेळेस मला आठवते की तुम्ही ज्यावेळेस आला तेव्हा तुम्ही एका संस्थेमध्ये सचिव म्हणून काम करत होता. होय होय. आणि कर्ज प्रकरण करूनच तुम्ही मशीन नेलेलं आहे. 3-4 लोकांनी पण त्यावेळेस तुम्ही प्रकरण केली, त्यांना आपले संबंध आले, ते लोक मशीन काय नेतात म्हणून ते बघायला आला आणि तुम्ही सुद्धा मशीन स्वतः खरेदी केली. आता हे करत असताना तुम्ही व्यवसायही केला, बरोबर? आता नोकरी करताय का सध्या? सध्या नोकरी करताय, मशीनच वापरतो. मशीन मशीन वापरताना मला एक तुम्ही असं सांगा की वैयक्तिक तुम्हाला फायदा झालेलाच आहे. फायदा झाला. व्यवसायासाठी तुम्ही कितीपर्यंत व्यवसाय करता तुम्ही? व्यवसाय तसं म्हणजे आपल्याला आपल्या शेताच्या कामातून जेवढा वेळ मिळेल आणि वेळ असेल तर आपण सांगतो की बाबा मी तुझं काम करू शकतो. पण असं एक महिन्यावर किंवा आठवड्याला साधारणतः 20-30 गुंठ 1 एकर आठवड्यातून एकदा करतो. वेळ मिळेल तसं? हो, सरासरी महिन्याचं म्हणजे 4 एकर तरी आपलं फिक्स करायचं. ओके. म्हणजे आपला खर्च भागावा, कुठं काय किरकोळ हे असते, मेंटेनन्सला ऑइल पाणी बदली करायची आहे तेवढे त्यातले ते 4 रुपये आपली मिळती आणि आपली स्वतःची वैयक्तिक शेती अशीच होऊन जाते ना. मग वैयक्तिक शेती फायदे हो, जास्त तुम्हाला ते खर्च जो शेतीला लागतोय तो ह्यातनं व्यवसाय करून पैसे मिळतात. ते शेतीत तुम्ही खर्च केले तर शेती म्हणजे तुम्हाला मिळते. आता ज्यावेळेस व्यवसाय करण्यासाठी समजा तुम्ही आता भाड्याला बाहेर करताय तर ती लोकांचं काय मत आहे? तुमच्याच मशीनला प्रेफर करतात का बाहेर अजून कुठं जातात? जर शक्ती पुढं मारून जर काम करायचं असेल तर माझी वाट बघत बसतात ह्या मशीनची की यानं पाठीमागं काम केलं तर. काय कारण आहे त्याचं कारण की आता जो बेड 4.5 फूट आपण ऊस लागणीला घालतो, 4.5 फूट. हा, लागण केल्यानंतर कुळवल्यानंतर तोच बेड ऊसाच्या भोवती तयार होतो 4.5 फुटाचा. आणि सरी आपली जी सरी लागण करताना सरी झालेली असते तेवढी सरी खाली राहते. हो, त्यामुळं पाणी बाजूला जात नाही. बुंड्याला ऊसाला बेड भरपूर जाणार, ऊस पडण्याची म्हणजे ऊस हा पडतो, शेवटी उंची वाढल्यावर पडतो, पण तरी पण शक्यता जर थोडीशी कमी राहते. त्यामुळे शेतकरी तुमची वाट बघत बसते. ठराविक शेतकरी जे असतात ते म्हणणार हो नाही का अजून सुद्धा म्हणजे अगदी 4 दिवस लेट येतो म्हटलं तरी तू 4 दिवसांनी पण तूच केलं पाहिजे काम करून द्या. आता बाकीच्या मशीन मध्ये तुम्ही आता आहेत तुमच्या गावात बाकीचे मशीन असतील तर आता ऊस मोडण्याचं प्रमाण आहे. आता मी कालच बघितलं एक ठिकाणी शक्तीच्या त्या रोटरनं ऊस मोडतात. म्हणजे कसं त्याची रुंदी, त्याला बाजूला शेतीच्या बाजूला जागा नसते वळायला, काय केलं तर ते त्यातल्या त्यात किंवा सरी कमी जास्त थोडीशी झाली असली तर ते मशीन बसू शकत नाही, काढलं ऊस काढता येईल. आणि आपलं मशीन कसं आहे, त्यांची सरी जरी 3.5 फूट असेल तर त्यातून ते आपलं मार्ग काढून करता येते. ऍडजस्टेबल असल्यामुळे 2 ब्लेड करतो वाढवायचं म्हणलं तरी वाढवू शकतो.
आता बीसीएस तुम्ही आता जुने फार कस्टमर माझ्या हिशोबाने तर तुमच्याकडे जवळपास 15 वर्ष झालीच मशीनला हो. आहेच 14-15 वर्ष झाली. तुमच्या गावात पण काही मशीन्स आहेत आहेत. आता आणि एक मशीन कोणीतरी हा. मशीन आहे प्रमोद पाटील म्हणून आहे. तुमच्या बरोबरच आहेत ते हा बरोबर. व्यवसायासाठी हो करताय. करते आणि खूप तुम्ही चांगलं मशीन वापरले एवढे दिवस मशीन स्वतः वापरताय मग वैयक्तिक वापरताय आणि व्यवसाय व्यवसाय पण करताय पण एक हाती आहे हो एक हाती मशीन देत नाही कारण बघितलं बऱ्याच वेळा असं मी विचारलं तर नाही तुम्ही देत नाही एक सिंगल हँड असल्यामुळे मशीन तुमचं लाईफ पण चांगलं झालेलं आहे एवढे दिवस पण आहे आता सुद्धा परफॉर्मन्स मशीनचा आहे चांगला चांगला आहे. धन्यवाद पवार साहेब माहिती दिल्याबद्दल. नमस्कार. नमस्कार.